तू कोणाशी बोलतेस याचं भान ठेव कामिनी. मला माहिती आहे मी कोणाशी बोलते. अन्नपूर्णा महाजन हिच्याशीच बोलते मी. आणि इथे मी माझ्या पैशांविषयी बोलते. तुझे पैसे? मी जे पैसे खर्च केले ते माझ्या नवऱ्याच्या बिझनेसमधनं मिळालेले आहेत किंवा मी स्वतः कमावलेले आहेत. तू ज्या बिझनेसवर हक्क सांगतेस ना तो आम्हा दोघांचा आहे. म्हणजे मी काहीच नाही केलं. आतापर्यंत मी जेवढी मेहनत केली त्याचं काहीच नाही का? ती कुठेच गणतीत नाही. एक मिनिट. तू करतेस ना. तू खूप काही केलंयस आणि खूप काही करतेस. तुझी ही जी सगळी मेहनत आहे ना त्याचाच तर पगार मिळतो ना तुला रीतसर. पण आता कंपनीच्या अकाउंटमधनं तुला कुठलाही खर्च करता येणार नाही. तू जे काय म्हणालीस ना की मी हे केलं ते केलं ते सुद्धा केलं तेच तर काम आहे ना तुझं. त्याचाच तर पगार मिळतो ना. आणि आता विषय राहिला हिशोबाचा. तुला जर हिशोबच काढायचे असतील ना तर माझ्याकडे सुद्धा तुझे बरेच हिशोब आहेत काढायला. ऐकायचंय कामिनी? याआधी तू अनेक ठिकाणाहून कंपनीच्या नावावर पैसे उचललेस. ते पैसे कधीच परत आले नाहीत आणि तू त्याचा हिशोबही दिला नाहीस. तसंच तू अनेक बिझनेसमध्ये पैसे गुंतवलेस. त्यातला कुठलाही बिझनेस कधीच यशस्वी झाला नाही. उलट त्यामुळे कंपनीला मोठा तोटाच सहन करावा लागला. त्याचाही हिशोब तू कधी दिला नाहीस. तेही पैसे परत केले नाहीस. आत्तापर्यंत तुला याचा कुणीही जाब विचारला नाही. याचं कारण एकच. दुर्दैवाने तू माझ्या नवऱ्याची बहीण आहेस. त्यामुळे आता तू केलेल्या खर्चाचा जर मी हिशोब काढला ना तर तो आकडा बराच मोठा होईल. तेवढे पैसे तू कंपनीला देणं आहेस. सांगू का आकडा? तो ऐकूनच डोकं गरगरायला लागेल तुझं. आहेत का तेवढे पैसे कंपनीला द्यायला? आहेत? कमळे तू आराम कर, आम्ही आलोच. कमळी ही नाश्त्याची आहे. नाश्त्यानंतर घे. ही लंच नंतर आणि ही डिनर नंतर. ठीक आहे? गोळ्यांच्या वेळा चुकवायच्या नाहीयेत. त्या चुकवल्यास तर याद राख तू आहेस आणि मी आहे. अजिबात स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. आराम करायचा आहे. आणि मॅडम प्लीज आता काही दिवस जरा समाजसेवा बंद ठेवा. नाही तर जाशील लगेच कोणाला तरी मदत करायला. निंगी तुझी जबाबदारी आहे. हिने जर का ऐकलंय ना तर सरळ मला फोन करायचा. ओके? वय सर. अहो वय की वय. मला कळलंय सगळं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. सर थँक्यू. तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय करताय जो उपकार मी कसं फेडू माझं मलाच काही कळना. सिंपल आहे. उद्या माझा असा ऍक्सिडेंट झाला की तू माझी काळजी घे. सिंपल. सर हो काय बोलायलाय तुम्ही? प्लीज डोसकं फिरलंय का तुमचं? असं काय बी वंगाळ बोलू नका. परीक्षा तुमच्या जवळ येत आहेत तर पटापट रिकवर हो आणि अभ्यासाला लाग. होय तेच माझी मला त्याचं जरा टेन्शन आलंय. अभ्यास करायला वेळच मिळाला नाही. नाही डोंट वरी. मी एक्स्ट्रा लेक्चर्सची अरेंजमेंट करतो. म्हणजे तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तेव्हा क्लिअर करता येतील. कमळे अगं मग तर विषय संपला. वा रे वा. एक्स्ट्रा लेक्चर्स.
अरे मेरे रोहित शर्मा फुल शॉट सिक्सर. मी गप्प बसते, बोलत नाही. याचा अर्थ मला काही कळत नाही असं समजू नकोस. तुम्ही तिघींनी स्वतःच्या हाताने पायावर धोंडा मारून घेतलाय. उगीच नाही नयनताराने तुम्हाला तिच्या बिझनेसमधनं बाजूला केलं. तुम्ही जे काय केलं ना त्याबद्दल ती तुम्हाला कधीच माफ करणार नाही. वहिनी, त्या नयनताराचं तुम्हाला काही एक सांगू नकोस. उलट पक्षी मलाच तिच्याबरोबर काम करायचं नाही. हो खरंच का? तुलाच तिच्यासोबत काम करायचं नाहीये. नयनतारासोबत काम करण्याची योग्यता तरी आहे का तुमची? बस वहिनी, खूप बोललीस तू. आवाज खाली. तू माझ्या घरात उभी आहेस हे कायम लक्षात ठेवायचं. आणि बोलायला तर मी आत्ता सुरुवात केली आहे. इतके दिवस मी गप्प होते. तुम्हाला वाटलं तुम्हाला रान मोकळं आहे. पण माझंही नाव अन्नपूर्णा महाजन आहे हे विसरू नकोस. तुम्हाला तुमचे बँक अकाउंट्स परत हवेत ना? मिळतील. मी तुम्हाला एक ओपन चॅलेंज देते. नयनतारा जर तुमच्याबरोबर बिझनेस करायला तयार झाली तर मी तुमचे सगळे हक्क तुम्हाला परत करीन. तुमचे बँक अकाउंट्सही तुम्हाला मिळतील. आहे तयारी? बोला. का आता का तोंड बंद झाली? कामिनी, तोंड उघडण्यापूर्वी माणसाने थोडा तरी विचार करावा. तोंडातून बाहेर एकदा शब्द पडला की तो परत येत नसतो. जाऊ दे. तुम्हाला शहाणपणाचे शब्द सांगण्यात काय अर्थ आहे? रागिणी, या म्हातारीने फार मोठी चूक केली आहे. तिने या कामिनीला डिवचले. पण मी पण तिला सोडणार नाही. तिचे मी असे हाल करेन ना, असे हाल करेन का रस्त्यावरचं कुत्र सुद्धा तिचे हाल खाणार नाही.